नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढे पाहणार आहोत न्यूज टॉप 9. सुरुवातीला बातम्या मोठ्या. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचा आक्रमक पवित्रा. कडूंच्या विराट मोर्चामुळे नागपूरमधील 4 महामार्ग जाम. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत सरकारनं मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा भारत बंद ठेवणार. बच्चू कडू यांचा हा निर्धार. बच्चू कडू यांनी मागणीपत्र पाठवलं. शेतकऱ्यांच्या मागणीपत्रातील ज्या गोष्टींवर सकारात्मक निर्णय करता येईल तो करू. फडणवीसांची ही प्रतिक्रिया. मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही. त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली. आता त्यांचं जे मागणीपत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील, ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील ते निर्णय आम्ही करू. पुण्यातील जैन बोर्डिंगबाबत रवींद्र धंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. 230 कोटी कुठून आले, चौकशी करून कारवाई करा. बडेकर गोखले बिल्डरच्या कामांचं ऑडिट व्हावं, धंगेकरांची ही मागणी. माझी लढाई वाईट प्रवृत्ती आणि विकृतींबद्दल आहे, अजून खेळ संपलेला नाही. शिंदेंची परवानगी घेऊन 2 दिवसात आणखी मोठा स्फोट. रवींद्र धंगेकरांचा पुन्हा एकदा नाव न घेता मुरलीधर मोहोळ यांना इशारा. माझी लढाई ही विकृतीच्या आणि ज्या चुकीच्या लोकांच्या विरोधात उभी राहणार. आज आहे, उद्या आहे. माझं एक ट्विट तुम्ही 1-2 दिवसात बघा. चालू आहे माझं काम. परत पूर्णपणे लढाई माझी चालू राहणार आहे आणि ही लढाई शेवटच्या मिनिटापर्यंत शिंदे साहेबांचीच परवानगी घ्यायला आले. आता बिल्डरच्या बाजूने बॅकआउट झाल्यास संबंधित रक्कम ही परत देण्यात येणार नाही. गोखले बिल्डरच्या करारात उल्लेख. त्यामुळे 230 कोटी गोठवा. जैन बोर्डिंगच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करा, धंगेकरांची ही मागणी. व्यवहार सर्व बेकायदेशीर झाला आहे. त्यांनी जे 230 कोटी रुपये भरलेत, शासनाने याच्यामध्ये वर्ग केले पाहिजेत आणि हे 230 कोटी रुपये कुठनं आलेत याची चौकशी झाली पाहिजे. धंगेकरांनी अमित शहा किंवा कोणत्याही भाजप नेत्याचा अपमान केलेला नाही. कोणत्याही समाजावर अन्याय नको, हीच शिंदेंची भूमिका. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. अमित शहा साहेबांचा अपमान करण्याचा उद्देश हा रवींद्र धंगेकर साहेबांचा नव्हता. पण कुठेही भाजपाच्या नेत्यांचा, पंतप्रधानांचा असेल, गृहमंत्र्यांचा असेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजींचा असेल, कुठेही अपमान करण्याचा रवींद्र धंगेकरांचा उद्देश नव्हता. नवनाथ बन यांच्याकडून धंगेकरांचा बावळट नोबिता असा उल्लेख. रवींद्र धंगेकर 12 पक्ष फिरून शिवसेनेत आले, बन यांची टीका. समीर पाटील मानहानी प्रकरणामध्ये धंगेकरांना समन्स. धंगेकरांना 7 नोव्हेंबरला पुणे कोर्टामध्ये हजर राहण्याचं बजावलं समन्स. धंगेकरांनी समीर पाटील मकुकातील गुन्हेगार असल्याचा केला होता आरोप. मुख्यमंत्री फडणवीस आमच्यासोबत. मोहोळ फसू नये म्हणून विशाल गोखलेंकडून व्यवहाराचा त्याग. जैनमुनी गुप्तेनंद महाराजांचं विधान. तर पुणे जैन बोर्डिंग प्रकरणी 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी. दोन्ही बाजूंचे प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मादाय आयुक्त देणार निकाल. प्रधानमंत्री हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हैं, मैं उनसे भी आह्वान करूंगा और वह खुलकर के सामने आए और हमारे साथ में न्याय हो, ऐसा वो स्पेशल चैरिटी कमिश्नर को भी आदेश दे. आणि यानंतर आपण पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या. 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा. जाहीर केलेल्या पॅकेजमधील 8,000 कोटी वितरित. नुकसान भरपाईसाठी आणखी 11,000 कोटींची मान्यता. फडणवीसांची माहिती. कॅबिनेट बैठकीमध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी. सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही असा मकरंद पाटलांचा आरोप. ही सूत्रांची माहिती. तर कॅबिनेटमध्ये कोणताही वाद नाही, सामंतांकडून स्पष्टीकरण. मला 50 कोटी निंबाळकरांकडूनच उसने घ्यावे लागतील. अब्रू नुकसानीचा दावा केल्यानंतर अंधारेंचा खोचकतोला. मी 3 तारखेला फलटण पोलीस ठाण्यात येणार. धमक्या द्यायच्या असतील तर खुशाल द्या, अंधारेंचा आव्हान. 50 कोटी कुठून आणावे? कदाचित मी रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडूनच मला उसने किंवा व्याजवारी घ्यावे लागतील, जसे ते व्याजाने इतरांना देऊ शकतील. तर मीही त्यांच्याकडून व्याजाने घेईल आणि त्यांना देईल, तो काही मुद्दा नाही. चाकणकर आगवणे बहिणींच्या मुद्द्यावरती का बोललेला नाही? चाकणकर महिला आयोगाला काळीमा फासतायत. तटकरेंनी आवरावं, अंधारेंचा निशाणा. कळवळा वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांच्याबद्दल का आला नाही? मला सुनील तटकरेंना या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगायचंय, आवरा जरा माणसं, आवरा आणि महिला आयोगाला काळीमा फासू नका. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये. आदित्य ठाकरे यांच्या मतचोरीबाबतच्या प्रेझेंटेशनवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. माझी अशी अपेक्षा होती, आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये. त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका. तक्रार नसल्यानं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी नाही. काही जण विनाकारण अन्याय झाल्याचं ओरडतात. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हे स्पष्ट.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही. विनाकारण वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी चालू केली. आमच्याकडे तक्रार आली, गंभीर असेल तर आम्ही करूही. मुख्यमंत्र्यांच्या आलेल्या तक्रारीबाबत चौकशी होत असते. चौकशीला का घाबरायचं? चौकशी जाणून बुजून कोणी लावत नाही. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे किंवा शासनाकडे कुठल्याही इन्स्टिट्यूटबद्दल जेव्हा तक्रारी येतात त्या ठिकाणी तक्रारीवर चौकशी होत असतं. चौकशीला काय घाबरायचं आहे? चौकशा काही जाणून बुजून कोणी लावत नाही. भाजपनं आता ठाण्यानंतर आपला मोर्चा बारामतीकडे वळवला. हा खुबड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न तर नाही ना, हे लवकर स्पष्ट होणार. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीच्या आदेशानंतर रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया. आता दादा VSI मध्ये आहेत म्हणून आता कुठेतरी मोर्चा भाजपली बारामतीकडे वळवला का काय असं आपल्याला म्हणावं लागेल. पण हास्यास्पद आहे. कुठेतरी असंच म्हणावं लागेल, अजितदादांना प्रत्यक्षपणे टार्गेट करायचं का काय, का केलं जातं का काय असं आपल्याला म्हणावं लागेल. आपल्या पक्षाला आणि तुमच्या नावाला धक्का लागेल असं कृत्य करू नका. पक्ष कार्यालयातील लावणीच्या व्हिडिओवरती अजित पवार यांची प्रतिक्रिया. चूक करू नका, कायदा हातात न घेता काम करा. दादांच्या कार्यकर्त्यांना या सूचना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही सदस्य झालेले असल्यामुळं आपण आपल्याकडनं पण कुठली चूक होऊन देऊ नका. कुठेही सर्वसामान्यांच्यावर अन्याय होत असेल तर तो अन्याय दूर करण्याच्या करता आपण एकमेकाला साथ देऊ. राष्ट्रवादी काँग्रेस